मौत भी डरी थी उनको देखकर, ऐसा खुद मौत का दावा था। मौत भी डरी थी उनको देखकर, ऐसा खुद मौत का दावा था। धरती को भी नाच था उन पर, ऐसा शेर शिवा का छावा था। चित्रपट पाहिला आणि एकच मनात प्रश्न आला की माझ्या राजांसोबत एवढ्या क्रूर गोष्टी का घडल्या, तेव्हा देवाने त्यांची साथ का नाही दिली। खूप वाईट वाटलं जेव्हा पाहिलं, तेव्हा खूप वाईट वाटलं। पण यार, छत्रपती संभाजी महाराजांनी ते 40 दिवस अत्याचार सहन केले, ते कसे सहन केले असेल, आणि ते केवळ स्वराज्यासाठी सहन केले। तर अशा वीर योद्धाला, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा। तर नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। छावा हा चित्रपट मी चित्रपटगृहामध्ये पाहिला, आज प्लाझा सिनेमा दादर येथे पाहिला। मी सुरुवातीला त्याचे जे दृश्य होते ते तुम्हाला दाखवले। शेवटचे जे 30 मिनिटं होते ते अगदी स्तब्ध करणारे होते, आणि एखादी खुर्ची जरी हल्ली तर त्याचाही आवाज होत होता। इतकं भयान झालं होतं थिएटर, आणि इतकी वाईट अवस्था छत्रपती संभाजी महाराजांची केलेली पाहून प्रत्येक मनात प्रत्येक माणूस हा तिथे रडला। आणि जेव्हा बाहेर येताना बघितलं तर प्रत्येक, भले ते नॉन महाराष्ट्रीयन माणूस असला तर तोही रडताना दिसला, आणि खूप वाईट वाटलं की छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्या किती अत्याचार सहन केले। तर आता यात की चित्रपट कसा होता, चित्रपटाचा रिव्ह्यू तर आपण देणारच आहोत। तर चित्रपट बद्दल मी काही चांगल्या गोष्टी सांगणार आहे आणि काही निगेटिव्ह गोष्टी सांगणार आहे। तर पहिला हायलाइट पॉइंट बघूया। तर जो पहिला हायलाइट पॉइंट आहे तर तो आहे विकी कौशल यांचा अभिनय। विकी कौशल आज ॲज अ छत्रपती संभाजी महाराज दाखवलाय, तर त्यांचा अभिनय, आणि ॲज औरंगजेब अक्षय खन्ना यांचा अभिनय। दुसरा जो हायलाइट पॉइंट आहे तर तो आहे ह्या चित्रपटातील VFX जे वापरलेलं, तर तो दुसरा हायलाइट पॉइंट आहे। तर तिसरा जो हायलाइट पॉइंट आहे तर ते आहे सिनेमॅटोग्राफी। चौथा हायलाइट पॉइंट डिरेक्शन, लक्ष्मण उत्तेकर सरांचं डिरेक्शन। पाचवा जो हायलाइट पॉइंट आहे तो आहे या चित्रपटातील संवाद, आणि जो सहावा जो हायलाइट पॉइंट आहे तर तो आहे ह्या चित्रपटातील कॉस्ट्युम्स, कला दिग्दर्शन आणि जे सेट्स आहेत ते। तर निगेटिव्ह बाजू, आता आपण निगेटिव्ह बाजूकडे येतो। निगेटिव्ह बाजू जी मला वाटली, काही एका चित्रपट जेव्हा बनतो त्यामध्ये काही पॉझिटिव्ह बाजू असतात, ते निगेटिव्ह बाजू। तर जर निगेटिव्ह बाजू जी मला जास्त वाटली तर ती होती ह्या चित्रपटातलं म्युझिक, जे AR रहमान सरांनी दिलं होतं, परंतु ह्यावेळेस मला वाटतं की काही ते जमलं नाही। नंतर येते ती स्टोरी टेलिंग मध्येही मला कमतरता वाटली। आता आपण विस्तारित बघूयात की काय काय पॉझिटिव्ह पॉइंट आहे। तर विकी कौशल यांचा जो प्रथम जो हायलाइट पॉइंट होता की विकी कौशल यांचा अभिनय। विकी कौशल यांनी अक्षरशः खाऊन टाकलेला आहे चित्रपट, आणि असं वाटतं की यार छत्रपती संभाजी महाराज खरंच असे असतील, आणि असाच दरारा असेल, असंच त्यांची जे लढाया असेल त्या अशाच झाल्या असेल, इतकेच पॉवरफुल त्यांनी संवाद म्हटले असेल। खरंच विकी कौशल यांना 100 पैकी 100 मार्क्स त्यांच्या अभिनयासाठी। आता यात अक्षय खन्ना औरंगजेब इतका भयान आणि इतका क्रूर, त्याच्या नजरेतच असं वाटतं की क्रूरता आहे। इतकी क्रूरता औरंगजेबच्या नजरेतच दाखवली आहे अक्षय खन्ना यांनी। जबरदस्त अभिनय, आणि खूप भारी वाटला त्यांचा अभिनय बघून। पण तेवढाच राग सुद्धा येत होता, कारण आमच्या महाराजांचे हाल त्या औरंगजेबने केले आणि त्याचीच त्यांनी भूमिका केली होती। परंतु हा झाला अभिनयाचा भाग। आता यात की सिनेमॅटोग्राफी कशी होती, तर सिनेमॅटोग्राफी मला खूप आवडली। जेव्हा एक मोनोलॉग आहे, त्यांचा खूप मोठा डायलॉग आहे, तेव्हा संपूर्ण ते जो दरबार भरलेला दाखवला, आणि त्याच्यामध्ये जेव्हा महाराज संवाद म्हणतात ती वाली सिनेमॅटोग्राफी असेल। स्पेशली जेव्हा राज्याभिषेक होतो महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा, तो वाला सीन असेल, जे कॅमेरा अँगल्स घेतलेले आहेत, खालनावरती जेव्हा जातो तो अँगल, किंवा औरंगजेबला दाखवताना वरनं असा कॅमेरा आणला आणि त्याचा जो बसण्याचा जो सिंहासन दाखवलं, तर ते वाला दाखवलंय। सिंहासन नाही म्हणता येणार त्याला, एक्झॅक्ट वर्ड नाही आठवत, पण तो जिथे बसलाय तर
ते वाला जे दाखवलं तर तो कॅमेरा अँगल असेल. लढायांमध्ये जे जिथे जिथे ॲक्शन सीन्स आहेत तिथे सिनेमॅटोग्राफी जबरदस्त आहे म्हणायला हरकत नाही. सिनेमॅटोग्राफीबद्दल सुपर म्हणजे 100 पैकी 100 मार्क्स म्हणायला इथे हरकत नाही. आता यात की संवाद कसे झाले तर संवाद ही सुपर्ब आहेत. छत्रपती शिवाजी महाराज को शेर कहते और शेर के बच्चे को छावा, एवढा जोरात जो डायलॉग ऐकायला येतो आणि ज्या पब्लिकच्या सिट्ट्या पडतात, अरे बाप रे बाप, अंगावर सरकन काटा उडतो आणि तो काटा थांबतच नाही. कारण सेकंड हाफमध्ये इतका फास्ट पेस होतो चित्रपट की विचारूच नका. तर आता येऊयात की नंतरचा जो हायलाइट पॉईंट होता की कॉस्ट्युम सुद्धा सुंदर आहेत आणि परफेक्ट तो काळ दाखवलेला आहे. कॉस्ट्युममधनं ते दिसतं की छत्रपती संभाजी महाराजांचा कॉस्ट्युम असेल किंवा त्यांच्या सरदारांचा कॉस्ट्युम असेल, सुपर्ब कॉस्ट्युम आहेत. आणि म्हणतात ना की त्यांच्या जे महाराणी होत्या येसुबाई, त्यांचाही जो कॉस्ट्युम होता तो त्यांचाही कॉस्ट्युम परफेक्ट वाटला. फक्त एकच मिसिंग वाटलं की चंद्रकोर कपाळावरती त्यांच्या. तर महाराणी येसुबाईंचा तो चंद्रकोर असं तर अजून परफेक्ट वाटलं असतं, परंतु ठीक आहे, थोडंफार आपण मान्य करू शकतो. पण कॉस्ट्युम्स मला खूप आवडले. सेट्स असेल तर सेट्स सुद्धा खूप छान आणि भव्य दिव्य वाटत होते. जेव्हा लढाई करताना तर जो सीन आहे, जेव्हा छत्रपती संभाजी महाराज एकटे सगळ्यांना मारत असतात तेव्हाचा जो सेट आहे, रायगडचा सेट जो दाखवलेला तो असेल, तर मला सेट्स एकंदरीत खूप आवडले. इनफॅक्ट तो काळ दर्शवणारे ते सेट्स होते त्यामुळे अजून छान वाटलं. आणि त्यानंतर जी कलर कॉम्बिनेशन वापरलेले आहे तर कलर कॉम्बिनेशन सुद्धा मला खूप आवडले. जो कलर पॅलेट्स आहेत ते सुद्धा खूप परफेक्ट आहेत. कुठेही असं खूपच डार्क बघतो असंही वाटत नाही आणि खूपच लाईट वाटत नाही, कारण तो काळ तसा होता की तेव्हा लाईट वगैरे काही नव्हता, फक्त समयींचा उजेड होता आणि ते परफेक्ट दिसत आहे. मला खूप आवडला लाईट जे कलर पॅलेट्स वापरले तर ते. त्यानंतर तुम्ही म्हणाल की डायरेक्शन, तर कॅप्टन ऑफ द शिप लक्ष्मण उत्तेकर सर ह्यांचं डायरेक्शन कसं झालं तर भन्नाट डायरेक्शन झालेलं आहे, सुपर्ब डायरेक्शन झालेलं आहे. त्यांच्या नजरेतनं हा चित्रपट आपण जेव्हा पाहतो तो चित्रपट आपल्यापर्यंत पोहोचतो. त्यांना जे दाखवायचं होतं, मला वाटतं की त्यांनी जास्त भार हा क्लायमॅक्सवर दिलेला आहे. आणि क्लायमॅक्स जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना ते यातना भोगाव्या लागतात, तर ते यातना भोगत असताना ते औरंगजेबाला किती काय काय म्हणतात आणि त्याला किती त्रास होतो, तो जो क्लायमॅक्स त्याचं जे डायरेक्शन आहे ते परफेक्ट डायरेक्शन मला वाटलं आणि मला खूप आवडलं ते. आणि कवी कलश यांना जे डायलॉग्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये जेव्हा कवी कलश यांना घेऊन जातात ते आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना त्यांना बांधून ठेवलेलं असतं साखळदंडांनी, तर तेव्हाचा तो जो डायलॉगचा सिक्वेन्स आहे तो फार उत्तम डायरेक्ट केलेला आहे. त्यामुळे डायरेक्शन परफेक्ट, पिन परफेक्ट डायरेक्शन म्हणायला हरकत नाही. आणि लक्ष्मण उत्तेकर सरांचे खूप खूप कौतुक. खूप सुंदर चित्रपट तुम्ही बनवलात आणि कुठेही इतिहासाला छेडछाड झाली नाही, हे खूप महत्वाचं होतं डायरेक्शनच्या भागामध्ये. तर हा झाला पॉझिटिव्ह पॉइंट्स बद्दल मी बोललो. आणि मला वाटतं की एक गोष्ट सांगायची राहिली की फर्स्ट हाफ एक्झॅक्टली खूप स्लो आहे. फर्स्ट हाफ खूप स्लो आहे कारण स्टोरी बिल्डिंग आहे, इतिहास दाखवायचा आहे. जेव्हा राजाराम महाराजांना गादीवर बसवायचं असं ते पॉलिटिक्स दाखवायचं सगळं असताना ते सगळं दाखवल्यामुळे कदाचित ते स्लो वाटेल, परंतु सेकंड हाफमध्ये जेव्हा चित्रपट पोहोचतो तेव्हा मग आपल्याला वाटतं की नाही, सेकंड हाफमध्ये लढाई पण आहे, सगळं त्याग पण आहे, बलिदान पण आहे, त्यामुळे सेकंड हाफ खूप छान वाटलं. पण फर्स्ट हाफमध्ये स्लो झालं. तर आता यात की निगेटिव्ह पॉईंट जसं मी म्हटलं की म्युझिक, तर म्युझिक सगळ्यात जर का म्हणतात ना की चुकीची गोष्ट झालेली असेल तर फक्त म्युझिक आहे चित्रपटामध्ये, जी खूप अजिबात मला आवडलं. ते फक्त जेव्हा ते जसं मस्जिदमध्ये ओरडतात नाही सॉरी त्यांची प्रेयर असते, तर तसंच काहीसं चालू होतं कंटिन्यू, जिथे येईल तिथे तेच चाललंय. अरे आम्ही मराठ्यांचा एवढा राजा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर का मराठ्यांचं म्युझिक नाही वाजवलं तर काय, एखादा नाशिक ढोलमधला वगैरे असा, जसं दिग्पाल लांजेकरांच्या चित्रपटामध्ये असतंच की बॅकग्राऊंड स्कोर. तर बीजीएम मला अजिबात आवडलं नाही. एक गाणं होतं ते महाराणी येसुबाई आणि छत्रपती संभाजी महाराज, ते पण कुठे मिसलिंक होत होतं.
जेव्हा छत्रपती संभाजी महाराज जेव्हा दुधाचा अभिषेक करत असतात त्यानंतर लगेच दुसरी फ्रेम येते की तिकडे एक गाणं आहे, तर ते वालाही नाही आवडलं. आणि कुठेतरी ना म्युझिकमध्ये मला वाटलं की कमकुवतता आहे. जसं मुघलांचं जेव्हा वार करतात तेव्हा सेम म्युझिक आणि मराठे वार करतात तेव्हाही सेम म्युझिक, तर ते मला कुठेतरी लिंक होत नव्हतं. आणि मला असं वाटतं की तिथे खूप कमकुवतता होती. मला वाटतं जर का अजय अतुल असते, जसं खूप जण म्हणतात की अजय अतुल असते, तर खरंच अजय अतुल सरांनी ती किमया करून दाखवली असती. मला वाटतं ते फक्त एक राहिलं. अजय अतुल सरांचं म्युझिक असायलाच पाहिजे होतं. आणि इथून पुढे जर का कोणी हिंदीमध्ये जर का तो धाडस करत असेल की छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा जर का चित्रपट करायचा, तर तुम्ही अजय अतुल सरांचंच म्युझिक घ्यावं असं माझं तर पर्सनली म्हणणं. तर हे होतं म्युझिकच्या बद्दल जे मला आवडलं नाही, जे पहिला निगेटिव्ह पॉईंट होता. नंतर मी जे म्हटलं होतं की स्टोरी टेलिंग, हो स्टोरी टेलिंगमध्ये जी डिटेलिंग, जसं धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज, जर का तुम्ही हिंदी भाषिक असाल तर तुम्ही आमचा मराठी चित्रपट जो धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज आधीकडे झाला होता, त्यामध्ये जंजिराची लढाई दाखवली होती, तर ती लढाई स्किप केली. मला वाटतं ती छोट्याशा पॅसेजमध्ये जरी दाखवली अशी लढाई, ते मला अजून मजा आली अशी. ज्याची डिटेलिंग्स होत्या त्या डिटेलिंग्स दाखवायला पाहतात. स्टोरी टेलिंग आणि डिटेलिंगमध्ये थोडाफार कुठेतरी कमकुवतता वाटली मला. पण ओव्हरऑल जरी चांगलं असतं, तिथे जर का अजून छान असतं तर अजून मजा आली असे मला असं कुठेतरी वाटलं. तर दुसरा भाग हा स्टोरी टेलिंगचाच होता. आणि हेच काही निगेटिव्ह पॉईंट्स होते. पण आपण म्हणतो ना की अशा गोष्टी कधी कधी इग्नोर कराव्या लागतात. काही वेळेस चांगल्या गोष्टीच पाहाव्यात आणि एखाद दुसरी निगेटिव्ह गोष्ट असेल ती इग्नोर करावी. ते ह्या 2-3 गोष्टी जर का आपण इग्नोर केल्या आणि फर्स्ट हाफ जसं म्हटलं की स्लो होता, तर तोही जर का थोडाफार निग्लेक्ट झाला असता, काहीतरी जसं मी म्हटलं की लढाई दाखवली असती जंजिराची वगैरे, तर अजून मजा आली असती. किंवा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जो मृत्यू, तर तो थोडा डिटेलिंगमध्ये दाखवला असता तर लढाईमध्ये वगैरे, तर अजून थोडं व्यवस्थित डिटेलिंग वाटली असतं. हे काही डिटेलिंग जर का पूर्णपणे असतं तर अजून खरंच खूप मजा आली असती. मला वाटतं हे थोडे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, ते आपण इग्नोर करावेत आणि छावा हा चित्रपटाला जावं तुम्ही बिंदास जा, कारण खूप छान चित्रपट आहे. आणि म्हणतात ना की खऱ्या प्युअर हार्टेडने केलेला चित्रपट आहे, त्यामुळे तो आपल्यापर्यंत पोहोचतो आणि भले त्याच्यात ज्या काही चुका आहेत त्या आपण इग्नोर करू शकतो. त्यामुळे हा चित्रपट कसा वाटला पण आता मला ओव्हरऑल चित्रपट खूप आवडला. आणि थोड्याफार जर काय चुका इग्नोर केल्या किंवा डायरेक्टरने सुधारलं असं तर अजून मजा आली असते असं म्हणायला हरकत नाही. तर आता आपण येऊत की ह्या चित्रपटाला मी रेटिंग किती देणार आहे, तर मी देईन या चित्रपटाला 4 रेटिंग 5 पैकी. ऍक्च्युली 4.5 रेटिंग दिले असते जर का डिटेलिंग असतात तर. पण सलाम लक्ष्मण उत्तेकर सर ह्यांच्या कर्तृत्वाला की तुम्ही आमच्यापर्यंत इनफॅक्ट भारत देशामधल्या प्रत्येक नागरिकापर्यंत हा छावा चित्रपट तुमच्यामुळे पोहोचला. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा हळूहळू प्रत्येक मनापर्यंत पोहोचतो, ह्याच्यासाठी धन्यवाद. आणि ह्या चित्रपटाचे तर मी रेटिंग दिलेलेच आहेत. आणि तुम्ही या चित्रपटाला जावं की नाही, तर तुम्ही हा चित्रपटाला तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या घरातील आई वडिलांना सगळ्यांना घेऊन जा, जेणेकरून आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सगळ्यांना कळेल. तर हे होतं माझं छावा या चित्रपटाबद्दलचं मत. तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला, तुम्ही हा चित्रपट पाहायला गेलेलात का आणि कधी गेलेलात, तुम्हाला चित्रपट कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला तेही नक्की सांगा. तर इथेच आपण थांबूयात आणि ह्या चित्रपटाचे, छावा या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन वेळोवेळी प्रत्येक दिवसाचे आपल्या चॅनलवर येणार आहेत, तर तेही पाहायला विसरू नका. तर इथेच आपण थांबूयात. पुढच्या एखाद्या बॉक्स ऑफिस कलेक्शन किंवा रिव्ह्यूमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.